भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचविण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली। या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार नदीम खान नसीम खान वय 27 वर्ष व काफिया शरीफ पिंजारी वय 16 वर्ष हे दोघे नदीपात्रात अडकलेल्या लहान मुलांना वाचविण्यासाठी तातडीने नदीत उतरले। मात्र नदीपात्रातील खोल खड्ड्यांमुळे त्यांचा तोल जाऊन दोघेही पाण्यात बुडाले। स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता। दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मते नदीपात्रात रात्रीच्या वेळी JCBच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात खोल खड्डे तयार झाले आहेत। याच खड्ड्यांमुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे, इक्बाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली। नगरसेवक इम्रान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना दिल्या। तसेच नगरसेवक आसिमभाऊ आलिम शाह व डॉक्टर विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबियांना धीर दिला। नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोध मोहीम राबविण्यासाठी कर्मचारी पाठवले। आरोग्य विभागाचे छोटे वैद्य अजय कंडारे तसेच पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदत कार्यात मोलाची भूमिका बजावली। मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनी प्राण गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।